नमस्कार मंडळी, मी डॉक्टर तिरुपती शेळके आणि आज आपण एक नवीन एक्सपेरिमेंट चालू केलाय, त्यामध्ये डॉक्टर्स कॉर्नर, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांना सोबत घेऊन जे काही आपले ऑडियन्सेस आहेत त्यांचे आपल्याला प्रश्न इथे घ्यायचे आहे. आणि तर पहिला जो आपला एपिसोड असणार आहे तो डॉक्टर श्रीकांत इंगळे, जे JR3 आहेत, MGIMS वर्धा येथे, आणि ज्यांनी आजपर्यंत हजारो पेशंट्स, रुग्ण आहेत, त्यांना ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि इट्स माय ऑनर टू इन्व्हाइट यू हिअर सर, अँड थँक्यू फॉर जॉईनिंग. थँक्यू डॉक्टर तिरुपती. आजकाल तुम्हाला माहितीच आहे की आपले युवा जे आहेत, युवा पिढी, त्यांना सर्वात मोठे दोनच प्रॉब्लेम आहेत. पहिला आहे करिअरचा आणि दुसरा आहे केस गळतीचा. तर त्याबद्दल मी तुम्हाला सर्वप्रथम पहिलाच प्रश्न असा विचारतो की केस गळतीसाठी सर्वात प्रभावी उपचार किंवा एखादं तेल किंवा एखादी औषधी आहे का? ओके. आमच्या ओपीडी मध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम आम्ही फ्रिक्वेंटली पेशंट कडून ऐकत आहे की केस गळती आजकाल खूप वाढलेला आहे, यंग जनरेशन मध्ये सुद्धा किंवा अडल्ट मध्ये सुद्धा. तर केस गळतीसाठी एखादं तेल किंवा एखादं सिरम त्याने पूर्णपणे केस गळती थांबेल असं नाही. केस गळतीसाठी आपल्याला त्या रूट कॉज पर्यंत जावं लागतं. तर फिमेल्स मध्ये अॅनिमिया एक वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉज आहे की ज्याच्यामुळे हेअरफॉल होऊ शकतो, केस गळती होऊ शकते. त्यामध्ये हिमोग्लोबिन कमी होणे, फेरिटिन डिफिशियन्सी. तर बोथ इन फिमेल अँड मेल, पुरुष आणि स्त्रियांमध्ये व्हिटॅमिन डिफिशियन्सीमुळे सुद्धा हेअरफॉल होऊ शकतो. त्यामध्ये व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी, बायोटिन डिफिशियन्सीमुळे होऊ शकतं, झिंकच्या डिफिशियन्सीमुळे सुद्धा हेअरफॉल होऊ शकतो. तर आजकाल थायरॉइडचा प्रॉब्लेम खूप कॉमनली दिसत आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला थायरॉइड लेवल चेक करणं इम्पॉर्टंट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स करून नेमकं कशाची डिफिशियन्सी आहे हे पाहावं लागेल आणि त्यानंतरच आपल्याला हेअरफॉलची ट्रीटमेंट द्यावी लागेल. तर डिरेक्टली एखादं सिरम किंवा एखादं हेअर ऑइल हे अप्लाय करून केस गळती थांबेल हे असं नसतं. तर मी हेच ऍडवाइस करेल की हेअरफॉल दिवसातून 150 ते 200 केस गळणे नॉर्मल असतात. तर आजकाल खूप लोकांना प्रॉब्लेम असा असतो की थोडेसे जरी केस गळले तर ते खूप वरी होऊन जातात. तर तसे तेवढे घाबरायची गरज नाहीये. दिवसाला 150 ते 200 केस गळणे इज टोटली नॉर्मल. त्यामध्ये काहीच घाबरण्यासारखं कारण नाही. निश्चितच सर, तेल घेतो किंवा एखादं औषध घेतो तर तसं न करता आपण त्याचं रूट कॉज मध्ये गेलं पाहिजे आणि त्याला ट्रीट केलं पाहिजे. अतिशय उत्तम सर. तर पुढचा प्रश्न आहे की PRP, जी आधुनिक थेरपी जास्तीत जास्त यूज केली चालली, ती कितपत फायदेशीर आहे? PRPचा फुल फॉर्म प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी आहे. ते आम्ही आमच्या प्रोसिजर्स मध्ये कॉमनली करत असतो. तर पेशंट ज्यावेळी अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया, ज्यावेळी मेल पेशंट येतात, काही फिमेल पेशंट फिमेल पॅटर्न हेअर लॉस घेऊन येतात, तर त्यांना आम्ही PRP ऍडवाइस करतो. तर PRP फर्स्ट लाईन थेरपी नाहीये. ज्यावेळी पेशंट आमच्याकडे हेअरफॉलची किंवा AGA किंवा फिमेल पॅटर्न हेअर लॉस घेऊन येतात, त्यावेळी त्यांना आम्ही टॉपिकली मिनॉक्सिडिल देत असतो लावण्यासाठी. परत बायोटिन आणि झिंक सप्लिमेंट सुद्धा देत असतो. या सर्व प्रोसिजर्स नंतर सुद्धा, या सर्व ट्रीटमेंट नंतर सुद्धा हेअरफॉल थांबत नसेल आणि तो पॅच आहे तो वाढतच असेल, अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया जर रिझॉल्व्ह होत नसेल, तर आम्ही त्यांना PRP ऍडवाइस करतो. PRP ही पर मंथली ट्रीटमेंट देत असतो आम्ही. पेशंटचं ब्लड काढून त्यातून प्लेटलेटचा पार्ट सेपरेट करून पेशंटच्या स्काल्पमध्ये तो इंजेक्ट करावा लागतो. ती स्लाइटली पेनफुल प्रोसिजर्स आहे. त्यासाठी आम्हाला अॅनेस्थेशिया सुद्धा द्यावा लागतो. तर आजकाल PRP ला खूप चांगले रिझल्ट आहेत. तर पर मंथली ऍटलीस्ट 6 to 7 जर सेटिंग जर पेशंटने घेतले तर त्यांना खूप चांगला रिझल्ट दिसू शकतो. बट PRP हे आपण बोर्ड सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट करूनच करून घेतली पाहिजे. आजकाल आपल्याला असं बघायला मिळत आहे की काही नॉन क्वालिफाईड डॉक्टर सुद्धा PRP करत आहेत आणि त्यातून पेशंटला खूप जास्त प्रमाणात साईड इफेक्ट सुद्धा बघायला मिळतात. तर हेच ऍडवाइस करेल की एक बोर्ड सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्टला व्हिजिट करून त्यांच्या PRP ट्रीटमेंट आपण घेणं कधी सुद्धा बेटर राहील. सर, तुमच्या सांगण्यावरून असं कळतं की बरेच फेक डॉक्टर्स जे की स्वतःला डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणून सांगतात आणि PRP वगैरे देतात आणि त्याच्यानंतर साईड इफेक्ट्स हे पेशंट्सला भोगावे लागतात. तर नक्कीच आपण जे काही सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडून आपण ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. पुढचा प्रश्न असा होता की आपल्या इंडियन सोसायटीमध्ये बरेच मिथ्स आहेत ज्या की चुकीच्या गोष्टी आहेत, पण हेअर केअर मध्ये ते फॉलो केले जातात. तर तुमच्या निदर्शनास काही गोष्टी आलेल्या आहेत का? आम्ही जे डेली ओपीडी डे टू डे मध्ये बघतो त्यामध्ये आम्हाला असं सापडलेलं आहे की काही लोक स्काल्पवर म्हणजे केसांवर डायरेक्ट कांद्याचा लेप अप्लाय करतात किंवा कांदा अप्लाय करतात, मेथी वगैरे सुद्धा अप्लाय करतात, मी बघितलेलं आहे. किंवा ओव्हर द काउंटर काही प्रोडक्ट घेतात ज्यामध्ये खूप हानिकारक घटक असतात, ते केसांना अप्लाय करतात आणि त्यांना असं वाटतं की हे अप्लाय केल्यानंतर केस गळती थांबेल किंवा केसला ग्रो होण्यासाठी हेल्प होईल. तर हे सगळे मिथ्स आहेत. तर केसाला कांद्याचा लेप अप्लाय करणे, मेथी अप्लाय करणे किंवा दुसरा असा कुठलाही प्रोडक्ट जो की आपल्याला
डर्मॅटॉलॉजी सजेस्ट नसेल केला, तो जर केसाला आपण डिरेक्टली अप्लाय करणं, तर हे खूप केसाला हानिकारक राहू शकतं. यातून हेअर ग्रोथ तर नाही, बट हेअर फॉलसाठी हे खूप पूर्णपणे त्याला बढावा देऊ शकतो. तर अतिशय मला वाटतं उपयोगी माहिती तुम्ही शेअर केली हेअर केअर बद्दल. तर ओळूयात सर पुढं, की आपल्या इंडियन सोसायटीमध्ये आपण बघितलेलं आहे की स्पेशली विमेन मध्ये चेहऱ्यावर वांग आणि इन जनरल मसा किंवा स्किन टॅक्स हे येत असतात. ते जरी तुम्हाला त्रास देत नसतील, पण तुम्हाला कॉस्मेटॉलॉजिकली ते बरेच नुकसान करून जातात. तर त्यावर सर उपाय काय आहे? तर वांगचा प्रकार हा खूप कॉमनली बघायला मिळतो. हा स्त्रियांमध्ये खूप जास्त आहे कम्पेअर्ड टू पुरुष लोकांमध्ये. तर त्याला मेडिकल टर्म मध्ये मेलाझ्मा म्हणतो. तर हे स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी नंतर जास्त बघायला मिळतं. तर हे मेलाझमासाठी बेस्ट काउन्सिलिंग मेथड हीच आहे की सन प्रोटेक्शन. आम्ही पेशंटला ऍडवाइस करतो की दिवसातून ऍटलीस्ट 3 ते 4 वेळा तरी आपण सनस्क्रीन अप्लाय केलं पाहिजे. त्यामध्ये मिनिमम 50 SPF सनस्क्रीन, सन प्रोटेक्शन फॅक्टरवाला 50 SPF सनस्क्रीन आम्ही अप्लाय करायला सांगतो. तर दिवसातून 3 ते 4 वेळा तरी सनस्क्रीन अप्लाय केलं पाहिजे. 3 ते 4 तासाच्या गॅपमध्ये आम्ही सनस्क्रीन अप्लाय करायला ऍडवाइस करतो पेशंटला. आणि वांग जे आहे, जे मेलाझमा मी जे म्हटलं, तर त्यासाठी ट्रीटमेंट, क्रोनिक ट्रीटमेंट घ्यावी लागते. आज ट्रीटमेंट चालू केली तर 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण वांग चालला जाईल असं नसतं. तर पेशंटला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे की बाबा आम्हाला थोडं टाइम ट्रीटमेंटला वेळ लागेल. 6 months to 1 year तरी ऍटलीस्ट लागू शकतं. 1 वर्षापर्यंत ट्रीटमेंट घ्यायला लागू शकते. सनस्क्रीन सोबत त्यांना कोजिक ऍसिड क्रीम, ग्लायकॉलिक ऍसिड क्रीम सुद्धा आम्ही अप्लाय करायला देतो, जे नाईटला ऍप्लिकेशन आम्ही ऍडवाइस करतो. तर ह्या सगळ्या ट्रीटमेंट जर आपण कंटिन्यू वेळेवर वरचेवर घेत राहिलो, डेली विदाउट गॅप 1 year साठी घेतलं, तर बऱ्यापैकी वांगचा प्रकार जाण्यामध्ये ह्याला हेल्प होऊन जाते. अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की मागं मी एक इंटरव्ह्यू बघत होतो, ज्यामध्ये रोहित शर्मा असं म्हणत होता की जेव्हा चेतेश्वर पुजारा दिवसभर बॅटिंग करायचा, तेव्हा सकाळी जसा तसा कलर असायचा रोहित शर्माचा, तो संध्याकाळी पूर्ण चेंज व्हायचा. म्हणजेच आपल्या इंडियन जे काही रिजन आहे, इथं टॅनिंगचा प्रकार जो आहे तो खूप जास्त आहे. म्हणजे गोरे मुलं काळे होतात, काळे मुलं खूपच काळे होतात. तर या टॅनिंग वर तुमचं काय मत आहे? इव्हन मला पण हा प्रॉब्लेम होतो गावाकडे गेल्यास. स्किन टाईप मध्ये टॅनिंग खूप युजली आपल्याला बघायला मिळतं. तर त्यासाठी ज्यावेळी आपण बाहेर पडतो, इव्हन तो घरात जरी असेल आपण तरी सनस्क्रीन आपण अप्लाय केलंच पाहिजे. त्यानं सन प्रोटेक्शन आपल्याला मिळेल. तर सनस्क्रीन मध्ये सुद्धा 50 SPF सनस्क्रीन तरी ऍटलीस्ट अप्लाय केलं पाहिजे. ते सकाळी ऍटलीस्ट बाहेर जायच्या अगोदर 8 वाजतापासून 2 ते 3 तासाच्या गॅपने आपण अप्लाय करत राहिलं पाहिजे. ऍडिक्वेट क्वांटिटी ऑफ 50 SPF सनस्क्रीन जर आपण अप्लाय करत राहिलो दिवसातून 4 वेळा तरी ऍटलीस्ट, तर आपल्याला बऱ्यापैकी सन प्रोटेक्शनसाठी हेल्प होईल. आणि त्यानं आपला जो टॅनिंग होणारा पार्ट आहे फेसचा या विजिबल पार्ट ऑफ द बॉडी जो आहे, तो बऱ्यापैकी त्याला प्रोटेक्शन मिळून जाईल. तर हेच मी ऍडवाइस करेल की जो बेस्ट अँटी एजिंग टूल आहे सनस्क्रीन, तर सनस्क्रीनचा यूज डेली विदाउट गॅप ऍटलीस्ट 4 times a day, त्याला खूप चांगला इफेक्ट होईल टॅनिंग. थँक्यू सर. सर, जेव्हा आपण युट्यूबवर पोस्ट केली होती की त्यामध्ये तुम्ही विचारा तुमचे काय प्रश्न असतील, तर त्यामध्ये हा एक कॉमन क्वेश्चन आलेला आहे की तेलकट किंवा कोरडी किंवा मिश्र प्रकारची त्वचा असलेल्या व्यक्ती आहेत, त्यांनी डेली स्किन केअर रुटीन कसं ठेवलं पाहिजे आणि त्याला कसं प्रतिबंध केलं पाहिजे? तर मी तर सगळ्यात पहिला हे सांगेल की कॉमन स्किन केअर रुटीन काय ठेवलं पाहिजे, आयदर ड्राय स्किन ऑर ऑइली स्किन. तर सगळ्यात पहिल्यांदा मॉर्निंग स्किन केअर मध्ये फर्स्टली क्लिन्झर यूज करू शकतो आपण. मार्केटमध्ये चांगल्या ब्रँडचे क्लिन्झर अवेलेबल आहेत, जसे की युव्हीडॉक्स ब्रँड, रेक्युइल ब्रँड, सिटाफिल ब्रँड. तर क्लिन्झर अप्लाय केल्यानंतर इमिजिएटली आपण फेसवॉश अप्लाय करू शकतो. फेसवॉश नंतर मॉइश्चरायझर अप्लाय करणे बेटर असतं. आणि बाहेर जायच्या अगोदर किंवा 8 to 9च्या गॅपमध्ये जिथं आपण ज्या आपण पीक टाइमला बाहेर पडतो त्यावेळी आपण सनस्क्रीन अप्लाय केलं पाहिजे. सो तो हा सिक्वेन्स आहे, क्लिन्झर, देन फेसवॉश, देन मॉइश्चरायझर अँड देन सनस्क्रीन. तो सिक्वेन्स आहे क्लिन्झर, फेसवॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन, हे मॉर्निंगला आपण फॉलो केलंच पाहिजे. नाईटला सुद्धा क्लिन्झर आणि फेसवॉश यूज करणं ऍडवाइस करेल. आणि ऍट द बेड टाइम एक मॉइश्चरायझर आपण अप्लाय करून ओव्हरनाईट मॉइश्चरायझर ठेवलं तर इट इज अ बेटर स्किन केअर. तर हे बोथ मॉर्निंग अँड नाईट स्किन केअर जर आपण फॉलो केलं तर स्किन बॅरियर हेल्दी राहण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. या 2 क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला डॉक्टर्स कडून आलेले आहेत. एक आहे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट. ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट कडून मला हा क्वेश्चन आलाय की एकतर ऍक्ने आणि दुसरा पार्ट आहे ऍक्ने येऊन गेल्यानंतर जे काही पोस्ट ऍक्ने पिगमेंटेशन किंवा जे आपण काय म्हणतो की स्कार मार्क्स राहतात. ऍक्नेस त्यासाठी पेशंट ज्यावेळी डर्मॅटॉलॉजिस्टला व्हिजिट करतो
तर त्यावेळी आम्ही त्यांना ऍडवाइस करतो की ओरल अँटीबायोटिक ऍडवाइस करतो, डिपेंडिंग ऑन द ग्रेड ऑफ ऍक्ने. टोटल ऍक्नेचे 4 ग्रेड्स असतात, त्या 4 ग्रेडनुसार प्रत्येकाची ट्रीटमेंट डिफर करते. नंतर टॉपिकल अँटीबायोटिक सुद्धा मी अप्लाय करायला देतो आणि टॉपिकल रेटिनॉइड्स. तर हे 3 पार्ट्स मध्ये ऍक्नेची ट्रीटमेंट केली जाते आणि डिपेंडिंग ऑन द ग्रेड्स ऑफ ऍक्ने त्या फॉलोअपसाठी त्याला बोलवलं जातं. आणि ऍक्नेचं जे स्कारिंग पडतं त्या स्कारिंगसाठी वेगवेगळे ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यामध्ये फर्स्ट पार्ट इज फ्रॅक्शनल CO2 लेझर करू शकतो आपण. त्यानंतर मायक्रोनिडलिंग सुद्धा करू शकतो, डर्मा रोलर जे म्हणतात त्या विथ IPRF ही प्रोसिजर केली जाते. हे एक बोर्ड सर्टिफाईड डर्माटॉलॉजिस्ट करून घेतली पाहिजे. तर त्याला 2 to 3 वीक्सली त्याला परत फॉलोअपसाठी बोलवलं जातं आणि ह्या सगळ्या ट्रीटमेंटला ऍटलीस्ट 6 months to 7 months तरी टाइम लागतो. त्यामध्ये आपल्या पेशंटचे 6 to 7 सेटिंग केले जातात आणि त्यानुसारच ऍक्ने स्कारची ट्रीटमेंट केली जाते. ऍक्ने स्कारचे पण व्हेरियस ग्रेड्स आहेत, त्यानुसार ऍक्ने स्कारची सुद्धा ट्रीटमेंट डिफर केली जाते. आणि त्याचं जे PIH म्हणतो, पोस्ट इम्प्लेमेंटरी हायपर पिगमेंटेशन किंवा जे काळे डाग पडले जातात ते म्हणतात, त्यासाठी सनस्क्रीन आणि कोजिक ऍसिड आणि ग्लायकोलिक ऍसिड ही ट्रीटमेंट आम्ही ऍडवाइस करतो. याला सुद्धा क्रोनिक लॉंग टर्म ट्रीटमेंट लागते. तर हे 3 ते 4 महिने हे जर ट्रीटमेंट घेतली तर बऱ्यापैकी ते डार्क फेड होण्यामध्ये किंवा जे डार्क स्पॉट्स फेड होण्यामध्ये आपल्याला मदत होते. किच. आणि सर पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, ते 2 प्रश्न मी एकाच क्वेश्चन मध्ये कंबाईन करणार आहे. तर तो असा आहे की एक कॉमन पीपलचा कन्सर्न आहे. मला वाटतं इंडियामध्ये इतका वन ऑफ द लार्जेस्ट हेल्थ कन्सर्न इज युअर फंगल इन्फेक्शन किंवा ज्याला आपण गजकर्ण म्हणतो तो. आणि तोच प्रश्न वेगळ्या अंगाने विचारला एका सर्जननी. त्यांनी असं विचारलंय की जेव्हा ते हर्नियाचे ऑपरेशन तेव्हा त्यांना हा जो प्रॉब्लेम येतो की फंगल इन्फेक्शनचा प्रॉब्लेम येतो, तेव्हा ते डर्माकॉल देतात पण तरी पण काही दिवसातच ते कमी होत नाही. तर यावर आपला इन्साइट्स शेअर करा सर. तर ह्या डेली ओपीडीमध्ये गचकर्ण इंडियन सेटिंग मध्ये खूप कॉमनली बघायला मिळतो. तर त्यामध्ये गचकरचा जो प्रकार आहे त्या पेशंटला काउन्सिलिंग इज द की, काउन्सिलिंग करतो आम्ही. त्या काउन्सिलिंग मध्ये आम्ही पेशंटला हे सांगतो की रूल ऑफ 2 ऍडवाइस करतो. तर रूल ऑफ 2 मध्ये पेशंटला आम्ही म्हणतो की ऍटलीस्ट तुम्हाला 2 महिने तरी ट्रीटमेंट घेतली पाहिजे. तर तुम्हाला लिजनवर तुम्हाला ऍटलीस्ट त्या जो गचकरणचा पार्ट आहे, जो साईटवर गचकरण झालेला आहे, त्याच्या 2 बोटं बाहेरपर्यंत आपण जो ट्यूब किंवा क्रीम जे आम्ही दिलेला आहे ते अप्लाय करायला सांगतो. आणि ओले कपडे, टाईट कपडे मोस्टली आम्ही अवॉइड करायला सांगतो. ती जागा कोरडी ठेवायला सांगतो आणि लाईफस्टाईल चेंजेस करायला सांगतो. तर हे लाईफस्टाईल चेंजेस आणि ह्या जे काउन्सिलिंगचा पार्ट जो आहे हे प्रिकॉशन जर फॉलो केले त्यानंतर आम्ही ट्रीटमेंट सुद्धा आम्ही चालू करतो. ट्रीटमेंटमध्ये ओरल अँटीफंगल देतो, जी खाण्याची गोळी असते अँटीफंगल ती देतो. त्यानंतर टॉपिकली लावायला आपण अँटीफंगल ट्यूब्स देतो. त्यामध्ये आपल्याला मोस्ट कॉमनली ओव्हर द काउंटर सुद्धा काय काय मिळतात, जसं की सर्टाकोनाझोल 2%, लुलिकोनाझोल, टर्बिनाफिन क्रीम वगैरे मिळतात. तर हे सुद्धा देतो. तर ऍटलीस्ट 2 महिने ती ट्रीटमेंट ती घेतली पाहिजे. आज गचकनची ट्रीटमेंट 7 दिवसात इफेक्ट मिळेल असं नसतं, तर त्याला 2 ते 3 महिने ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवली पाहिजे. आणि कमिंग टू द सेकंड पार्ट जो सर्जनने विचारला होता, तर इथे सुद्धा आम्ही कॉल्स आता एन्काउंटर करतो की हार्नियाचं पेशंट्स आहे किंवा ऑर्थोमध्ये सुद्धा भरपूर पेशंटला टिनिया असतो, म्हणजेच गचकरण असतं. तर त्याला म्हणतात की त्या ट्रीटमेंट जर चालू केलं इमिजिएटली रिलीफ नाही मिळत. तर हा फर्स्टली हा इन्फेक्शियस पार्ट आहे, जो टिनियाचा पार्ट असतो तो. तर त्यासाठी इमिजिएटली आपण पेशंटला आपण सांगितलं जातं की काउन्सिलिंग केली जाते, रूल ऑफ 2 ऍडवाइस केलं जातं, नंतर ओरल अँड टॉपिकल अँटीफंगल दिलं जातं. तर हे 1 महिन्यानंतर त्याला फॉलोअपला बोलवलं जातो. 1 महिन्यामध्ये बऱ्यापैकी जो पार्ट आहे गचकनचा तो स्प्रेड व्हायचा थांबून जातो. जो इरिथेमॅटस किंवा रेडिश पार्ट झालेला असतो लाल, तर तो पण बऱ्यापैकी फेड व्हायला चालू होतो. तर त्यावेळी जो नॉन इन्फेक्शियस ज्यावेळी होऊन जाईल किंवा गचकन स्प्रेड व्हायचा ज्यावेळी थांबून जाईल त्यावेळी आपण ऑपरेशनला गो फॉरवर्ड करू शकतो. आणि त्यानुसार त्या पेशंटला 1 to 2 मंथ्सली फॉलोअपला बोलवलं जातं. आणि बऱ्यापैकी आपण असं बघतो की या इंडियन सेटिंगमध्ये 2 ते 3 महिन्यामध्ये बऱ्यापैकी गचकरण आहे तो बऱ्यापैकी फेड आउट झालेला असतो. तर सर मागचे मला वाटतं बराच वेळ आपण जे काही इन्साइट्स किंवा आपलं मार्गदर्शन दिलेलं आहे अतिशय सोप्या भाषेत आणि अतिशय उपयुक्त असं आपल्या ऑडियन्ससाठी ते ठरणार आहे. तर वळूयात आपल्या शेवटच्या पार्टकडे. आणि शेवटचा क्वेश्चन जो आहे सर तो आहे की आपण भलेही खूप चांगली ट्रीटमेंट आपण प्रिस्क्राईब कराल पण सर्वांनाच ते परवडेल असं नाही. तर असे काही अफोर्डेबल ब्रँड्स आहेत का मार्केटमध्ये? आणि दुसरा प्रश्न असा आहे लास्ट की आपण इन्ग्रेडियंट्स मध्ये कोणता पार्ट बघितला पाहिजे की जे बघितल्यावर आपण त्याला टाळलं पाहिजे? तर आम्ही पेशंटचं मोस्ट कॉमनली जे बघतो की ज्यांना पेशंटचा चेहरा खराब होऊन जातो काय काय ट्यूब्सने किंवा गचकरणाचे लिजन सुद्धा खराब होऊन जातात. तर त्यामध्ये एक 3 ते 4 ब्रँड्स असे आहेत की जे पेशंटने बिलकुलपणे टाळले पाहिजेत. त्यामध्ये स्टेरॉइड, मोस्ट कॉमनली स्टेरॉइड हे कधीच आपण फेसला अप्लाय करायला पेशंटला ऍडवाइस नाही करत किंवा गचकरणाच्या लिजनला सुद्धा. त्यांना ते स्किन आहे ते टाय साईडची स्किन खराब होऊन जाते आणि जो चेहरा आहे त्यावर परमनंटली पांढरे डाग पडू शकतात.
तर त्यामध्ये बेटनोवेट ब्रँड आहे, बेटनोवेट सी ब्रँड, परत गचकनासाठी पेशंट डर्मी 5 घेतात किंवा रिंगोजिन अप्लाय करतात, रिंगोझोन अप्लाय करतात. तर हे चारही पण ब्रँड जे आहेत ते पूर्णपणे टाळले पाहिजे. त्या सगळ्यामध्ये स्टेरॉइडचा कंटेंट असतो, जो ओव्हर द काउंटर फार्मसिस्ट देत जातो पेशंट्सना, परंतु ते खूपपणे चुकीचं आहे आणि पेशंटने पूर्णपणे टाळलं पाहिजे. आणि कमिंग टू द सेकंड पार्ट, अफोर्डेबिलिटी. काय काय ब्रँड्स खरंच एक्सपेन्सिव्ह असतात, जे सगळे लोक अफोर्ड नाही करू शकतात. तर मॉइश्चरायझर्स वगैरे प्राइस, सनस्क्रीनची प्राइस आजकाल खूप जास्त आहेत. तर त्यामध्ये 2-3 ब्रँड अशी आहेत की ज्यामध्ये आपण अफोर्डेबल खरंच आपल्याला होऊ शकतं. जसं की जे मॉइश्चरायझर जे आहे ते रिइक्विल ब्रँड जो आहे, त्या रिइक्विल ब्रँडचा मॉइश्चरायझर्स 280 ते 300 रुपयापर्यंत तुम्हाला भेटून जातो. बाकीचे ब्रँडचे मॉइश्चरायझर 500 ते 700 पासून सुरू होतात. तर ओव्हरनाईट आपण लावून ठेवायला सांगतो पेशंटला. सिरामाइड आणि हायलोरिक ऍसिडचं मॉइश्चरायझर जे अवेलेबल मिळतं, त्यामध्ये स्किन बॅरियर रिपेअर होण्यासाठी हेल्प होऊन जाते. तर अशा ब्रँडचे मॉइश्चरायझर यूज करणे एनी टाइम बेटर राहतं, रादर दॅन गोइंग फॉर व्हेरी एक्सपेन्सिव्ह थिंग्स लाईक सिटाफिल अँड युव्हिडॉ. आपण इतकं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, ज्यामध्ये आपल्या ऑडियन्सला बऱ्याच गोष्टी माहित नव्हत्या. मला वाटतं बऱ्याच गोष्टी मलाच माहित नव्हत्या डॉक्टर असून सुद्धा, पण ऍज अ डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्ही त्या गोष्टींवर प्रकाश झोत टाकलात, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आणि मला नाही वाटत की एवढ्या सोप्या भाषेत आणि योग्य शब्दामध्ये कुणी हे व्यक्त करू शकलं असतं. नक्कीच तुमचा अनुभव आमच्या कामाला येईल आणि तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन जॉईन झालात, तुमचा वेळ दिलात, त्याबद्दल मी परत एकदा खूप खूप आभारी आहे. थँक्यू डॉक्टर तिरुपती फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. थँक्यू. धन्यवाद सर. परत एकदा शेवट असा करेन की आपण हा डॉक्टर्स कॉर्नर जो काही एक्सपेरिमेंट किंवा उपक्रम चालू केलेला आहे, त्यामध्ये आपल्याला जे ऑडियन्स आहे त्यांना खूप म्हणजे इझिली कसं मार्गदर्शन भेटेल याचा आपण विचार करत आहोत. आणि पहिलाच एपिसोड मला वाटतं इतका चांगला झालेला आहे की सरांनी, आणि तो पण इतका इम्पॉर्टंट इश्यू होता की स्किन आणि हेअर केअर. तर त्याबद्दल मला तुकाराम महाराजांचे शब्द आठवतात, ते म्हणजे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जसं की हे बीज आज आपण पेरलेलं आहे, त्याचा परिणाम नक्कीच आपल्याला भविष्यामध्ये खूप चांगला मिळेल. आणि मी परत एकदा सरांचा आभारी आहे. तोपर्यंत टेक केअर, हेल्दी अँड स्टे हॅपी. थँक्यू सर. थँक्यू.